नमस्कार. वसई विरारमध्ये एक मोठी घटना घडलेली आहे. आताची मोठी बातमी नायगावमधून येत आहे. नायगावच्या बापाणे परिसरामध्ये एका जमिनीच्या वादावरून काही नागरिकांवर काही व्यक्तींवर गोळीबार झाल्याची घटना समोर आलेली आहे. यामध्ये 7 जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. दोघांना गोळी लागलेली आहे, तर ह्यातील एका व्यक्तीला बांबूनी मारल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गाडीची तोडफोड देखील करण्यात आलेली आहे. तर 4 ते 5 जण यांना किरकोळ जखमी झालेले असल्याची माहिती समोर येते. जे गंभीर जखमी झालेले आहेत संजय जोशी यांना विमानतळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे, तर इतरांना आजूबाजूच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेवर आता कडक बंदोबस्त आहे. पोलिसांचा फौजफाटा दाखल झालेला आहे. तर यामध्ये प्राथमिक माहितीनुसार जमिनीच्या वादावरून गेल्या 5 ते 6 वर्षांपासून संजय जोशी आणि मेघनाथ भोईर यांच्यामध्ये जमिनीचा वाद सुरू होता. तसंच मंगळवारच्या दिवशी मेघनाथ भोईर यांनी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी आले असताना वाद देखील झाला संजय जोशी यांच्यासोबत, परंतु त्या वादाचं रूपांतर बुधवारी दुपारी गोळीबारामध्ये झालं. संजय जोशी यांच्या खांद्याला गोळी लागलेली आहे, तर त्याचबरोबर अरुण सिंग यांच्या मांडीला गोळी लागलेली आहे आणि वैकुंठ यांना बांबूनी मारहाण करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी घटनास्थळी असलेल्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे. या संपूर्ण घटनेमध्ये जमिनीचा वाद जो गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. मेघनाथ भोईर हे जमिनीचे मालिक होते आणि संजय जोशी यांनी त्या जमिनीमध्ये पैसे गुंतवणूक केले होते. त्याच्यामध्ये या संपूर्ण घटनेमध्ये आता मारहाण झाली, गोळीबार झाला. या गोळीबारानंतर प्रशासनाने जे आहे ते त्वरितच या ठिकाणी दखल घेतलेली आहे. मेघनाथ भोईर यांना अटक करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर या संपूर्ण घटनेमध्ये कालच्या दिवशी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी या संपूर्ण वादानंतर मेघनाथ भोईर यांनी आधी देखील गोळी उगारली होती आणि बंदूक उगारल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता नायगाव पोलीस ठाण्यामध्ये. त्यानंतर आता जे आहे ते पोलिसांनी थेट मेघनाथ भोईर यांना अटक केलेलं आहे. संजय जोशी यांची परिस्थिती गंभीर आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे होते अरुण सिंग यांची देखील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. तर इतरांवर जे आहे ते बंदुकीचे चटके उडालेले आहेत, छर्रे उडालेले आहेत, त्यांच्यामुळे ते किरकोळ जखमी झालेले आहेत आणि वैकुंठ यांना जे आहे ते बांबूनी मारहाण करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचा हा वाद सुरू होता. त्याच्यामध्ये पंचनामा सुरू झाल्यानंतर हा वाद अधिक वाढत गेला आणि अखेर मंगळवारच्या दिवशी बंदूक उगारल्यानंतर बुधवारी जे आहे ते थेट गोळीबार करण्यात आलेला आहे. नायगावमध्ये घडलेल्या या घटनेनंतर आता पुन्हा एकदा प्रशासनाला जागा होण्याची गरज आहे, कारण वसई विरारमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे आणि गुन्हेगारी वृत्ती वाढत असल्याचा हा थेट आपण एक्झाम्पल जे आहे ते पाहू शकता. या घटनेनंतर आता कुठेतरी प्रशासनाला जाग येणार का, हा पुन्हा एकदा मुद्दा समोर येतोय. कारण असंच काहीसं 2 वर्षापूर्वी घडलं होतं. फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये समय चव्हाण यांची देखील अशा प्रकारे गोळी झाडून हत्या केली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 वर्षाने अशीच एक घटना घडते. तर कुठेतरी वसई विरारमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे हे आपण पाहू शकता. जाणून घेऊया येणाऱ्या पुढील वेळामध्ये कशा प्रकारे तपास पुढे जातो आणि कोणाकोणाला आणखी शिक्षा होते. धन्यवाद.